येथून येथून बोलते आहे. आज आपल्याशी लाईव्ह संवाद साधण्यासाठी मी आणि आपल्या सायकॅट्री विभागाच्या डॉक्टर मेघना मूर्ती आपल्याशी संवाद साधत आहेत. आपला जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जो सप्ताह सुरू आहे, या सप्ताहाच्या निमित्ताने आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी डॉक्टर मेघना मूर्ती मॅडम यांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्याशी संवाद साधणारे, आपले फेसबुक लाईव्हवर असणारे, इथे उपस्थित असणारे सर्वांचं मी स्वागत करते. आणि आज आपण चर्चेचा विषय घेऊन येत आहोत की पेशंटची केअर कशी घ्यावीत आणि पेशंटच्या ट्रीटमेंटबद्दल माहिती आज आपल्याला डॉक्टर मेघना मॅडम सांगत आहेत. तर नक्कीच याचा फायदा आपल्याला असा होईल की पेशंटबद्दल आपण कशा पद्धतीनं त्यांची केअर घ्यायला पाहिजे आहे आणि डॉक्टर जे सांगतात ट्रीटमेंटचा भाग असेल किंवा त्यांच्यावरती ट्रीटमेंट कशा पद्धतीनं करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण मॅडमच्याकडून जाणून घेणारच आहोत. ही माहिती घेता घेता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते आमच्याकडे चॅट बॉक्समध्ये आम्ही बघून त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तर आपण हे प्रश्न आम्हाला ज्यावेळेस चर्चा चालू असते त्याच वेळेस आपण विचारलेत तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देत आहोत. तर आज आपण आपल्या प्रश्नांच्याकडे वळण्याच्या आधी आपण आता चर्चेकडे सहभागी होतोय. डॉक्टर मेघना मॅडम आपल्याशी चर्चा करतायत. तर माझा मॅडमना असा आजच्या चर्चेचा विषय असेल की सध्या आपण बघतोय मार्च महिन्यापासून आपला लॉकडाऊन सुरू आहे, कोविड-19 चालू आहे. यामध्ये शरीराने आजारी पडलेली लोक बघतोय, कोविडनुसार आजारी असणारी बरीच लोक आहेत. आज लाखो लोकांना आपल्यामध्ये कोविड झालेला आहे. हा शारीरिक आजार म्हणून बघितला जातो, पण सध्या शारीरिक आजाराबरोबरच मानसिक आजाराचा पण या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात मानसिक आजार झालेले दिसून येत आहेत. एक प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट डॉक्टर मेघना मॅडम आपल्याला याविषयी सांगत आहेत की जसे शारीरिक आजार आहेत तसे मानसिक आजार या काळामध्ये असा दिसून येतोय. दररोजच्या आमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये आमच्याकडे येणाऱ्या ओपीडी मध्ये सध्या महामारीच्या काळामध्ये लोकांच्या मध्ये हात धुण्याचं प्रमाण, स्वच्छता, वरचेवर आपल्याला काही होईल का काय त्याच्यामुळे जाऊन अंघोळ करणं, अशा सगळ्याचं प्रमाण, स्वच्छतेचं प्रमाण एकूणच फार वाढलेलं आहे मॅडम. तर या स्वच्छतेला आपण नक्की आजार म्हणायचं की काय, याविषयी आपल्याशी नक्की चर्चा करा आणि आपल्या सर्वांचा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बरं, नमस्कार सगळ्यांना. तर पहिला एक कमेंट आलेला आहे, प्लीज स्पीक इन इंग्लिश इफ पॉसिबल. आय एम ॲक्च्युअली मोर कम्फर्टेबल इन इंग्लिश. तरी सुद्धा आय विल ट्राय टू स्टिक टू मराठी बिकॉज मोस्ट ऑफ आवर ऑडियन्स इज मराठी स्पीकिंग. तर मॅडमचा प्रश्न आहे विथ रिस्पेक्ट टू हात धुणे किंवा आजाराची भीती वाटणे आत्ताच्या काळामध्ये. येस, बऱ्याच लोकांना हा त्रास होत आहे. खरं सांगायचं तर आम्ही आणि आमचे घरचे पण थोडं जास्त स्वच्छता पाळतोय आता, आणि त्याला सध्या तरी आजार सांगता येत नाही. आजार, मानसिक आजार, उदाहरणार्थ ह्याला आपण OCDचा आजार समजा म्हणायचं असेल तर त्याच्यासाठी बऱ्याच काही अजून लक्षणं आली पाहिजे. सिग्निफिकंट डिस्फंक्शन म्हणजे विचारक्रिया एवढी वाढली आहे, हात धुण्याचं प्रमाण, स्वच्छतेचं प्रमाण एवढं वाढलं आहे की आपलं दैनंदिन जीवन अफेक्ट होत आहे आणि आपण काम करू शकत नाही किंवा प्रचंड उशीर लागतो आपले काम आवरायला, किंवा मानसिक अवस्था बिघडल्यामुळे नेहमी सतत नर्वस वाटतो, जी ॲक्च्युअली स्पीकिंग नॉर्मल लोकांना होत नाही. त्यांना तात्पुरता नर्वस वाटत असलं तरी ते परत दे स्टार्ट फिलिंग नॉर्मल सून. तर मोस्ट कॉमनली जे आता होत आहे तो फक्त एक ॲडजस्टमेंट फेज आहे, कारण आपल्या जनरेशननी असा महामारी कधी अनुभवलेलाच नाही आहे आणि ही जी अवस्था आहे ही खूप नवीन अवस्था आहे. नो साऊंड. ठीक आहे, ही खूप नवीन अवस्था आहे अँड दॅट इज वाय बऱ्याच लोकांना असं होत असेल की ते थोडंसं जास्त स्वच्छतेची काळजी घेत आहेत, हात धुत असतील, वस्तू स्वच्छ करत असतील. त्याला मी मानसिक आजार जनरली म्हणणार नाही, अनलेस अजून पण लक्षणं येत आहेत, जसं मी सांगितलं की डिस्फंक्शन चालू झालंय, काम जमत नसेल, अशा वेळेसच आपण त्याला एक आजार म्हणू शकतो. खूप छान. म्हणजे मॅडमना असं म्हणायचंय की आपल्यामध्ये काही लक्षणं जास्त काळ दिसली की आपण त्या आजार त्यांना म्हणू शकतो. पण असाच एक दुसरा आमच्याकडे घडतं आहे पेशंटमध्ये की ट्रीटमेंट बरेच दिवस सुरू आहे मॅडम,
पण काही केल्याने अजूनही त्यांना कम्फर्ट झोनमध्ये आपण म्हणतो, असं काही वाटत नाही किंवा छान आहे, मी वेल आहे, माझी मानसिकता चांगली आहे, असं काही वाटत नाही. तर याविषयी तुम्ही काय सांगू शकता मॅडम? दॅट्स अ गुड क्वेश्चन. कारण बऱ्याच लोकांना बरेच लोकं आम्हाला पण विचारतात, तुम्हाला थेरपीच्या टाईमला किंवा आम्हाला औषध रिफिल प्रिस्क्रिप्शन करण्यासाठी ज्यावेळेस येतात, ते विचारतात, की मला अजूनही पूर्णपणे नॉर्मल वाटत नाही. इवन दो मी ट्रीटमेंट सांगितल्या हिशोबाने घेतोय आणि इवन दो डोसेस आर ॲडिक्वेट, औषधांचं प्रमाण अगदी योग्य हिशोबाने चाललं असेल तरी. तर त्याची कारणं बऱ्याच असतात. मोस्ट कॉमन आहे सोशल डिटर्मिनंट्स. म्हणजे समजा एखादा पेशंट आहे, मी उदाहरणाने सांगते. समजा हां. एखादा पेशंट आहे आणि त्याला डिप्रेशनचा आजार असेल, तो नीट ट्रीटमेंट घेत आहे आणि मे बी 70% to 80% त्याला बेटर वाटत असेल, पण ते 20% अजून बरं वाटत नाही. त्याची कारणं बऱ्याचदा सोशल गोष्टी असू शकतात. मे बी त्याला नोकरी नसेल किंवा नोकरीमध्ये कंटिन्युअस ताणतणाव असेल किंवा घरगुती ताणतणाव असेल, आर्थिक काही प्रश्न असतील, राहण्याची सोय नीट होत नसेल, तर अशा वेळेस जे सोशल प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे पूर्णपणे फायदा येत नाही. नाही. सो जनरली काय असतं, जर असं होत असेल, की पेशंट इज फीलिंग की त्याला अजून पूर्णपणे बरं वाटत नाहीये, तर युजुअली वी ट्राय टू एक्सप्लोर त्यांच्या आयुष्यातले काय अशा घटक आहेत विच आर कॉझिंग प्रॉब्लेम्स. कंटिन्युअस प्रॉब्लेम्स चालू असतील, स्ट्रेसर चालू असेल, तर कदाचित पूर्णपणे नॉर्मल फील होणं इज नॉट अ रिअलिस्टिक गोल. म्हणून सर, सो इफ माय पेशंट इज जॉबलेस, तर मे बी थ्रू माय सोशल वर्कर किंवा इतर NGOजच्या द्वारे त्याला नोकरीमध्ये बसवणे हा एक चांगला स्टेप असू शकतो, विच मे हेल्प इन रिगेनिंग फुल कंट्रोल ऑफ लाईफ अँड फीलिंग मच क्लोजर टू नॉर्मल दॅन विथ जस्ट ट्रीटमेंट. ओके, छान मॅडम. म्हणजे आपल्याला या प्रश्नामधून असं कळालं, की आपल्याला खूप दिवस जरी ट्रीटमेंट सुरू असेल, तरी पण डेफिनेटली असं आहे, की मानसिक आजार हे बरे होतात. तर याविषयी आपल्याला काय वाटतं, की मानसिक आजार बरे होतात, की जसं तुम्ही म्हटलात, की एकच घटक नाहीये, की मानसिक तुम्हाला छान वाटत नाहीये, वेल वाटत नाहीये, की जसं केमिकल गोच्याच बरोबर आपल्याला कौटुंबिक, सामाजिक, इतर प्रश्नामुळेही आपले मानसिक आजार वाढतात. तसंच मला असं म्हणायचं आहे, की आपल्याकडे लोक येतात आणि म्हणतात, की मानसिक आजार बरे होतात का हो? तर आम्ही त्यांना उत्तर देतो, हो, नक्की होतात. पण याविषयी आपल्या मित्रांशी आणि सर्वांशी जरा सांगू शकता ना मॅडम? येस, तर मानसिक आजार बरे होतात. अँड लाईक प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये मी सांगितलं, की सोशल डिटर्मिनंट जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केलं तर नक्की रिकव्हरी इज पॉसिबल. बट वी हॅव टू बी ऑनेस्ट. काही तीव्र मानसिक आजार असे असतात, उदाहरण स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर डिसऑर्डर असेल, OCD असेल. ह्या आजार थोडे दीर्घकाल राहणारे आजार असतात. अँड त्यांच्यात बऱ्यापैकी बायोलॉजिकल प्रॉब्लेम, म्हणजे ॲक्च्युअली मेंदूच्या रसायनांच्या, मेंदूच्या फंक्शनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यात मे बी कंप्लीट रिकव्हरी होणं अवघड असेल. बट ॲज मच ॲज पॉसिबल सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट होणे, ट्रीटमेंट आणि इतर इंटरव्हेन्शन्सनी होण्याची शक्यता नक्कीच असते. कॉमन ज्या प्रॉब्लेम्स आपले लोक अनुभवतात, ते अँझायटी असेल किंवा माइल्ड डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असेल, ह्या गोष्टी नक्की 100% इम्प्रूव्ह होऊ शकतात. आणि त्यांच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फक्त औषध नाही, तरी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप महत्त्वाची गोष्ट असते. सो आम्ही बऱ्याचदा अँक्झायटी असल्या तर आपल्याला टीव्हीवर पण बरेच लोक सांगतात, की थोडा योगा करा, थोडं मेडिटेशन करा किंवा थेरपीसाठी जावा. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲडजंक्टिव्ह ॲस्पेक्ट्स, जेणेकरून तुमच्या ट्रीटमेंटमध्ये अजून जास्त फायदा होऊ शकतो. ओके, छान. की जसं मॅडम तुम्ही सांगितलं, की ट्रीटमेंटमध्ये आपल्या लाईफस्टाईलचा परिणाम होतो. आपल्या केमिकल आपल्या मेंदूतल्या रसायनांचा हे होतो. त्याच्यामुळे मानसिक आजार बरे होतात, कोणतेही नाहीये. ह्याच्याबद्दल आपण सांगितलं. तसंच मला असं वाटतं, की मानसिक आजारावरती परिणाम करणारा एक घटक आहे, की तो जो अनुवंशिकता. या अनुवंशिकतेबद्दल आपण काय चर्चा करू शकता? ठीक आहे. अनुवंशिकता हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तीव्र मानसिक आजार, इनफॅक्ट ऑलमोस्ट ऑल मेंटल इलनेसेस, त्यांच्यात एक जेनेटिक कॉम्पोनंट असतो. पण प्रॉब्लेम काय होतो, की त्याचा काही इनहेरिटन्स पॅटर्न सांगता येत नाही. म्हणजे वडिलांना XYZ मानसिक आजार असला, तर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये मुलांना होणारच असं सांगता येत नाही. रिस्क वाढलेला असतो. तर आम्ही बऱ्याचदा आमच्या पेशंट हे विचारतात, एस्पेशली ज्यांच्या फॅमिलीमध्ये 2-3 लोकांना मानसिक आजार ऑलरेडी असतात, तर नातेवाईकांचा प्रश्न असतो, की हा आजार माझ्या मुलालाही होईल का? म्हणजे मी प्रेग्नंट झाल्यावर फ्युचरमध्ये त्यालाही किंवा तिलाही होणार का? हं. ह्याचं उत्तर आम्हाला द्यायला डायरेक्टली जमत नाही. ऑफकोर्स
इतरांपेक्षा ह्या बाळाची रिस्क मानसिक आजाराची वाढलेलीच असते. जितके जास्त रक्तातले नातेवाईक मानसिक आजाराने सफर करत असतील, तितका जास्त ह्या मुलांच्या फ्युचरमध्ये तसला किंवा वेगळा मानसिक आजार येण्याची शक्यता वाढून येते. तर जेनेटिक कॉम्पोनंट असतात, बट इट इज नॉट अ गॅरंटी दॅट ह्याला आजार असेल तर पुढच्या पिढीला नक्कीच होणार. त्याला परत बऱ्याच काही गोष्टी बायोसायकोसोशल डिटर्मिनंट्स आपण म्हणतो. तर बायोलॉजिकल एक आहे की हा जेनेटिक फॅक्टर झाला. मे बी बर्थ इंजुरी असेल, जन्मताना शी जर आतमध्ये गेली असेल बेबीच्या, किंवा हायपॉक्सिया झालं असेल म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा बेबीला झाला नसेल, किंवा लहानपणी काही इन्फेक्शन मेंदूला पोचलेलं असेल, मेंदूला ताप आला असेल, तर अशा वेळेस रिस्क अजून थोडीशी वाढून येते की अशा मेंदूला पुढे जाऊन एस्पेशली तरुण वयात मानसिक आजार निर्माण होण्याची शक्यता वाढून येते. ओके, छान. की अनुवंशिकता नक्की काय आहे आणि त्याचा मानसिक आजारावरती काय परिणाम होतो याबद्दल मॅडमनी खूपच छान सांगितलं, एकदम शॉर्टमध्येही. पण आपल्याला त्याच्याविषयीची माहिती मिळाली. हे सगळं व्यवस्थित मॅडम सुरू आहे. तरी पण काही असतं की मी औषध नीट घेतोय, सगळी माझी ट्रीटमेंट सुरू आहे, पण बरेच दिवस झालं तरी सुद्धा मला छान नाही वाटत. आपण जसं असं म्हणतो की अजूनही मी पूर्णपणे बरा नाहीये झालो, हां? किंवा मला पहिल्यासारखंच पुन्हा त्रास सुरू व्हायला लागला. माझी औषधं मध्येच बंद झालीत, पण पुन्हा मला तो त्रास सुरू व्हायला लागला. तर याबद्दल आपण काय सांगता? हा एक कॉमन प्रश्न येतो स्पेशली पेशंटचा, की मी बरा झालो आणि औषध बंद झालं, किंवा मी बंद केला, किंवा डॉक्टरांनीच बंद केलं असेल अंडर सुपरविजन, पण काही वेळानंतर परत आजाराची लक्षणं निर्माण होतात. अनफॉर्च्युनेटली बरेच मानसिक आजारांमध्ये रिकरेन्स असतोच. एस्पेशली तीव्र मानसिक आजार असले तर त्यांच्यात रिकरेन्स असण्याची शक्यता असतेच. सो द बेस्ट वे इज की तुम्ही तुमच्या मानसोपचार तज्ज्ञाशी चर्चा केली पाहिजे आणि ट्रीटमेंट सांगितल्या हिशोबाने घेतली पाहिजे. आणि डॉक्टर जनरली एक कोर्स असतो औषधांचा, तो कोर्स झाल्यावर ते स्वतः सुचवतात औषध कधी कमी करायचे, कसे कमी करायचे. समजा औषध कमी करताना किंवा बंद करताना परत लक्षणं आली, तर वी हॅव टू अंडरस्टँड की कदाचित आपला आजार थोडा दीर्घकाळचा आजार आहे आणि आपले प्रॉब्लेम्स विल कीप कमिंग बॅक अनलेस वी आर स्टेबल ऑन मेडिकेशन. तर औषध घेणे गरजेचं असतात. आणि जसं मागे पण मी जस्ट सांगितलेलं की फक्त औषधांनीच बरं होणं शक्य नाहीये. सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट औषधांनी होणार, पण इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या आयुष्यात घडत असतात, त्या गोष्टीही सुधारल्यावरच पूर्णपणे नॉर्मल वाटण्याची शक्यता मॅक्सिमाइज होते. ओके. म्हणजे पण आपल्याकडे मॅडम असं पण होतंय, की जसं ट्रीटमेंट खूप दिवस घेतली तरीही फरक पडत नाहीये. मग पेशंट काय करतात, "हा नाही डॉक्टर, त्या डॉक्टरांच्याकडे जाऊयात." ते डॉक्टर नाहीत. नेहमी डॉक्टर बदलत असतात. का बदलत असतात? असं जर ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोलतो, चर्चा करतो, त्यावेळेस जाणवतं, की हे डॉक्टर का बोलतात? तर ते असं म्हणतात, की "आम्हाला शॉक ट्रीटमेंट सांगितली. आम्हाला शॉक ट्रीटमेंट घ्यायची नाही." आणि ते डॉक्टर सांगतात की ईसीटी घेतल्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाहीये. तर याविषयी आपल्याला काय सांगता येईल मॅडम? ओके, तर पहिला भाग आहे की डॉक्टर बदली करणे. ॲज अ पेशंट जर मी पेशंट असली असती तर येस, डॉक्टर बदली करणे हा माझा एक हक्क आहे. इफ आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट ट्रीटमेंट आय एम गेटिंग एका डॉक्टरांकडे, देन आय हॅव द राईट टू गो अँड मीट अनदर डॉक्टर किंवा सीक अ सेकंड ओपिनियन. बट बऱ्याचदा काय होतो, आपली अपेक्षा वास्तविक नसते. तर आपण एक डॉक्टरांकडे जर ट्रीटमेंट चालू केला असेल एखाद्या मानसिक आजारासाठी, तर लगेचच त्यांनी बरं वाटलं पाहिजे हे पॉसिबल कदाचित नसेल. सो टॉकिंग टू युअर डॉक्टर, लेटिंग हिम नो की बाबा असं असं मला त्रास होत आहे, 3 आठवडे झाले, मला अजून नर्वस वाटत आहे, किंवा जे पण लक्षणं आहेत, ओपन चर्चा जर डॉक्टरांसोबत केली तर तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना एकत्र तुमचं ट्रीटमेंट पुढे घ्यायला जमेल. पण जर इफ यू आर नॉट ओपन अँड यू आर नॉट कम्युनिकेटिंग विथ युअर डॉक्टर ओपनली, तुमचे प्रश्न तुम्ही सोडून घेत नसतील, तर गैरसमजमुळे किंवा अवास्तविक अपेक्षांमुळे तुम्ही नवीन डॉक्टरकडे जाणार. आणि प्रत्येक नवीन पेशंट डॉक्टरासाठी एक मी नेहमी डिस्क्राईब करते, एक डोंगरसारखा असतो. ट्रीटमेंट आपण चालू करतो खालनं आणि हळू शिखरपर्यंत पोहोचतो. पण काय होतं, बरेच पेशंट अर्धवट रस्त्यावरच ट्रीटमेंट सोडून उडी मारून टाकतात. उडी मारल्यावर परत नवीन डॉक्टरांकडे आले की परत ते नवीन हिशोबाने ट्रीटमेंट चालू होतो. आणि त्यामुळे जे महिने निघून जातात विदाऊट फीलिंग फुल इम्प्रूव्हमेंट, त्याच्यामुळे पण नैराश्य येतं. पेशंटला काय वाटतं किंवा नातेवाईकला काय वाटतं की 3-4 महिने झाले, 3-4 डॉक्टर आपण बदलले, तरी सुद्धा मला अजून काही फरक जाणवला नाही.
त्याचं एकमात्र कारण हेच आहे की यू हॅव टू हॅव पेशन्स. मानसिक आजारांमध्ये पूर्णपणे इम्प्रूव्हमेंट जाणवण्यासाठी बरेच आठवडे लागू शकतात आणि औषधांची जी डोसेस आहे ती हळूहळूच ॲडजस्ट होते. काही औषधं सूट होत नाही आपल्याला. सूट होत नसतील तर काय करायचं? यू हॅव टू लेट युअर सायकायट्रिस्ट नो की डॉक्टर मला हे औषध खाल्ल्यावर जास्त झोप येते किंवा माझा हल्ली वजन वाढायला लागलंय. औषधामुळे असू शकतो का? Then the doctor is obliged. He is going to give you advice. He is going to try to solve your problems. आणि औषध बदलीचं पण एखादा वेळेस डॉक्टर सुचवू शकतो. So that is one part. Try not to change your doctors frequently. Stick to one doctor. प्रत्येक डॉक्टरला एस्पेशली मानसोपचारमध्ये आम्हाला एका पेशंटला ओळखायला बराच वेळ लागतो आणि तो वेळ तुम्हाला द्यावाच लागणार. तापाचा डॉक्टर असला असता तर त्यांनी 5 दिवसाची अँटिबायोटिक दिली आणि तुम्ही बरं झालं की परत जायची गरज नसते. पण मानसिक आजारामध्ये तसं करता येत नाही. यू हॅव टू बी अ लिटल मोर पेशंट विथ युअर ट्रीटिंग सायकायट्रिस्ट. दुसरा भाग क्वेश्चनचा ईसीटी बद्दल होता. येस, ईसीटी बद्दल बरेच गैरसमज लोकांमध्ये आहे. ईसीटी म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी, ज्याला ले टर्म्समध्ये आपण शॉक ट्रीटमेंट म्हणतो. शॉक ट्रीटमेंट जसं ऐकायला खूप भयानक वाटतो, तेवढं भयानक काही नाही आहे. बऱ्याच वर्षापासून शॉक शॉक ट्रीटमेंटचा वापर होत आहे आणि तो अगदी इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ ट्रीटमेंट आहे. काही वेळेस डॉक्टर शॉक ट्रीटमेंट सुचवतात. ते कधी? जनरली ज्यावेळी पेशंट गोळ्या खात नसेल किंवा परत परत गोळ्या औषधं टाकून देतो, सोडून देतो. आत्महत्येचे विचार येत असतील पेशंटमध्ये किंवा इतरांना हानी पोहोचवणे, मर्डरची इच्छा, राग, द्वेष निर्माण होत असेल, स्वतःची काळजी पूर्णपणे कमी झाली, उदाहरण जेवत नसतील पेशंट 3, 4, 7 दिवस झाले जेवतच नाहीये मानसिक आजारामुळे, तर अशा वेळेस आपण गोळ्यांच्या इफेक्टसाठी थांबणं जनरली पॉसिबल नसतं, रिअलिस्टिक नसतो. कारण मी सांगितलं मागे औषधांचा इफेक्ट यायला बरीच आठवडे लागू शकतात. तेवढं वेळ ज्यावेळी आपल्याकडे नसतो त्यावेळी आपण इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा शॉक ट्रीटमेंटचा वापर सुचवतो. आधी इनफॅक्ट तर प्रेग्नेंट लेडीज असतील त्यांच्यात जर सिव्हिअर मेंटल इलनेस आढळून येत असेल तर शॉक ट्रीटमेंट इज व्हेरी सेफ इवन इन देम. तर जर प्रेग्नेंट फिमेल आणि तिच्या गर्भामध्ये असलेल्या बाळासाठी जर ते सेफ असेल तर नॉन प्रेग्नेंट लोकांनाही ते जनरली सेफ प्रोसिजर आहे. त्याला भ्यायची काही गरज नाही आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता ईसीटी बद्दल. त्याला इंजेक्शन ट्रीटमेंट पण बऱ्याच ठिकाणी म्हणतात. फ्रीली तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारलं तर ती माहिती तुम्हाला देतील त्याबद्दल. म्हणजे आपल्याला एकूणच असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस मानसिक आजाराची तीव्रता वाढते तेव्हा आपल्याला शॉक ट्रीटमेंटची गरज लागते. पण हेच जर आपण जो डॉक्टर बदलण्यामध्ये वेळ घालवतो आणि त्याच्यामुळे आपला वेळ जातो विनाकारण, त्या ह्याच्यामध्ये त्या पेशंटला जितक्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळायला पाहिजे होती ती मिळाल्यामुळं पेशंटच्या आजाराची तीव्रता वाढते आणि ते शॉक ट्रीटमेंटमध्ये येतं. तर मला असं वाटतं की हे येऊ नये म्हणून आपण नातेवाईकांनी पण तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये त्यांना जेवढ्या लवकर आपण डॉक्टरांच्या पर्यंत पोहोचू आणि ट्रीटमेंट घेऊ तेवढा नक्कीच फायदा होईल. हे मॅडमच्या ह्याच्यावरून आपल्याला दिसून येते चर्चेवरून. तर हे झालं आपल्याला की शॉक ट्रीटमेंट बद्दल. पण असंच मानसिक आजाराबद्दल मॅडम असं आहे की आता सायकोलॉजिकल टेस्टिंग आहे की तर मानसिक आजारामध्ये आपल्याला डायग्नोज करायला असेल की जे निदानात्मक आपण उपचार देतो या निदानात्मक उपचारामध्ये सायकोलॉजिकल टेस्टिंगचा काय रोल आहे? अम, ज्यावेळी आपण एक फिजिशियनकडे जातो एखाद्या तक्रार घेऊन, मे बी ताप असेल, खोकला असेल, तर फिजिशियन काही क्लिनिकल तपासणी करतो, स्टेथोस्कोप लावतो छातीवर, ऐकतो, तुमचे हृदयाचे ठोके ऐकतो, अम, पोट दाबून चेक करतो पोट कसं आहे. तर असंच सायकॅट्रीमध्ये आम्ही पेशंटशी बोलून मेंटल स्टेट एक्झामिनेशन म्हणून एक तपासणी करतो. पण कधी-कधी काय होतं, की हिस्ट्री म्हणजे पेशंटशी, नातेवाईकांशी बोलल्यावर आणि पेशंटची अलोन इंटरव्ह्यू घेतल्यानंतर सुद्धा आमचे काही डायग्नोसिस कधी-कधी होत नाही किंवा काही अडचणी आम्हाला निर्माण होते, की ह्या पेशंटला नक्की काय प्रॉब्लेम असेल. अशा वेळेस आम्ही तपासणी पाठवतो. ताप आल्यावर डॉक्टर मलेरियाचं टेस्टिंग सांगतो, डेंगीचं टेस्टिंग सांगतो. तसंच सायकॅट्रीमध्ये सुद्धा मानसिक चाचणी बरेच आहेत, ज्यांच्या मदतीने आम्हाला डायग्नोसिसवर अराईव्ह करायला थोडंसं सोपं पडतं. तर त्याच्यात भरपूर प्रकाराचे टेस्ट असतात. स्वभाव आणि स्वभाव दोष चाचणीचे टेस्ट असतात. बुद्ध्यांकाचं मापन करायचे टेस्ट असतात. काही अंतर्मनातल्या विचार बाहेर काढणारे प्रोजेक्टिव्ह टेस्ट असतात. म्हणजे ते जनरली प्रश्नोत्तरचे टेस्ट असतात किंवा चित्र दाखवून
पेशंट चित्रावरनं काय डिस्क्रिप्शन देतो, काय बोलतो त्यावरून आम्हाला बऱ्याच काही माहिती भेटतात. तर सायकॉलॉजिकल टेस्टिंगचा यूज डेफिनेटली आहे, एस्पेशली ज्यावेळी आम्हाला क्लिअर नसतं की ह्या पेशंटला नेमकं कसला मानसिक आजार आहे किंवा अंतर्मनात काही गोष्टी आहेत असतील जे ते बोलू शकत नाही. ह्याच्यात मोस्ट युजफुल एक्झाम्पल असेल लहान मुलं. लहान मुलांच्या वागणुकीच्या प्रॉब्लेममध्ये ज्यावेळी बोलताना ऑब्व्हियसली ते अडल्टसारखं बोलत नाही आणि फर्स्ट टाईम आम्हाला बघून मे बी दे विल नॉट ओपन अप. लहान मुलं दे आर नॉट कम्फर्टेबल विथ अस. तर अशा वेळेस प्ले थेरपी आणि सायकॉलॉजिकल टेस्टिंग थ्रू बऱ्याच काही आतमधली माहिती आम्हाला काढता येते. तर मुलांच्या मनात काय चाललेले आहेत, कसले विचार येत आहेत, व्हॉट आर दे परसिव्हिंग देअर लाईफ ॲज, ह्या गोष्टी आम्हाला त्या टेस्टिंगमधनं कळतं. ओके, छान. म्हणजे मॅडम आपल्याला डायग्नोज करायला सायकोलॉजिकल टेस्टिंगचा फारच फायदा होतो आणि डायग्नोज करता ज्यावेळेस आपल्याकडे काही पेशंट्स असतात, ओपन होत नाहीयेत. त्यांच्या मनामध्ये काय आहे? मनाबरोबरच त्यांच्यामध्ये काही समाजातील घटकांचा परिणाम झालेला असतो किंवा काही कौटुंबिक असेल किंवा इतर आपल्याकडे काही समाजामधून ते समाजाच्या काही वाईट कृत्यांना बळी पडलेली लोकं असतात. ही आपल्याकडे पटकन ओपन होत नाहीयेत. तर याच्या वेळेला आपण काही पॉझिटिव्ह टेक्निक्स मधले जर काही टेस्ट वापरल्या, तर नक्कीच आपल्याला त्या व्यक्तीच्या मनावरती योग्यात्मक उपचार करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि या टेस्ट आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या कृष्ण हॉस्पिटल येथे आत्ता सध्या उपलब्ध आहेत. ज्यांना असं हे आहे तर आपण नक्की याचा फायदा घेतलात तर आपल्याला आपल्या मनाविषयीच्या सर्व कल्पना नक्कीच आपल्याला डॉक्टरांच्या पर्यंत पोहोचता येतील आणि त्याविषयीची माहिती मिळेल. आता मॅडमने आपल्याला खूप छान शॉक ट्रीटमेंटबद्दल सांगितलं, की रोल काय आहे सायकॉलॉजी टेस्टिंगचा याबद्दलही सांगितलं, की थोडंसं मी आता आपल्या याच्यामध्ये, की एक जसं शॉक ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंटचा भाग आहे, तसाच एक ट्रीटमेंटचा भाग आहे, की आपल्याकडे एक डी-एडिक्शन, की जे आत्ता आपल्या आपल्या लोकांच्या मध्ये दारूचं प्रमाण वाढलेलं आहे मॅडम. या दारूच्या प्रमाणाबद्दल तुम्ही काय बोलू शकता? दारूचं येस प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याची कारणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आय थिंक पीपल आता नोकरी थोडी सुटल्यामुळे त्यांना वेळ थोडा जास्त आहे. असं नाही की त्यांच्याकडे पैसे वाढले आहेत. मेनी ऑफ देम आर स्टिल हॅव्हिंग लॉट ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम. तरीसुद्धा पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की वेळ आता खूप आहे. तर बरेच आमच्या एरियामधली लोकं जी मुंबई, पुण्यावरनं तिथं काम करायची, एस्पेशली हमाली काम वगैरे, आता ते बऱ्यापैकी थांबल्यामुळे दे हॅव अ लॉट ऑफ टाईम. दुसरी गोष्ट ताण येतोय त्यांना, आर्थिक प्रश्न आहेत, लॉकडाऊनची अवस्था आहे आणि बरेच प्रश्न आल्यामुळे थोडं स्ट्रेस जाणवतं आणि मध्ये काय होतं की दारू पिल्यावर थोडंसं त्यांना एक खोटी जाणीव होते की मला बरं वाटतंय, आय फील रिलॅक्स्ड. ते ॲक्चुअली दे आर अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ द अल्कोहलच्या नशामध्ये, दारूच्या नशामध्ये असतात. पण त्यांना असं वाटतं की मी थोडं रिलॅक्स फील करतोय आणि त्यामुळे ते थोडं जास्त प्रमाणात पीत आहेत. पण येस, डी-अडिक्शन ट्रीटमेंट घेणं योग्यच राहणार, कारण ह्या चक्रव्यूहात जर अडकून राहिला, की मला ताण वाढल्यावर मी दारू पितो आणि दारू पिण्यामुळे ताण वाढतंय, तर ह्या चक्रव्यूहात अडकून गेले तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम्स वाढतील, मानसिक आणि इतर प्रॉब्लेम्स वाढतील. म्हणून इट इज बेटर टू टेक ट्रीटमेंट. कन्सल्ट करा कुठे तुमच्या जवळच्या मानसोपचार तज्ञाशी आणि टेक ट्रीटमेंट टू स्टॉप टेकिंग अल्कोहल ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल टाईम. ओके, छान. की म्हणजे आत्ता व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे. तर नक्कीच या व्यसनाधीनतेच्या आजारावरती असेल, आपल्याला मानसोपचारांच्याकडून नक्की मदत होईल. तर आपल्या जवळच्या नातेवाईक असेल किंवा आपल्या आसपास असेल कोणी, की ज्यांना असं असेल की नाही यांची दारू सुटत नाही, तर नक्की आम्ही तुमच्या मदतीला आहोत. आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला त्याविषयी प्रयत्न केला जातो. की जसं आता आपण प्रौढावस्थेतील लोकांच्या बद्दलचे मानसिक ट्रीटमेंट बघितली, त्याविषयीची काळजी कशी घ्यायची असं हे बघितलं. पण आपण पण एक स्त्री आहोत, महिला आहोत. पण मला ह्यासाठी जवळचा एक असा प्रश्न वाटतो, की नेहमी आपण इतरांच्या मानसिकतेचा फार विचार करतो. कुटुंबामध्ये असेल, कुटुंबातल्या लोकांचा विचार करतो, समाजातील लोकांचा विचार करतो. आपल्याकडे तर पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपण या सर्वांच्या विचारामध्ये आपण स्वतःला कुठेतरी हरवून गेलोय, की ज्या स्त्रिया आहेत, स्वतःची मानसिकता काय आहेत, हे पण आपल्याला कधी-कधी ओळखता येत नाहीये.
तर मॅडमना मी असं विचारते की स्त्रियांच्या मधील मानसिक आजाराबद्दल आपण काय सांगता? स्त्रियांची मानसिक आजार ॲक्चुअली खूप ओव्हरलुक्ड गोष्ट आहे, स्पेशली आपल्या भागांमध्ये. परत बिकॉज पुरुषांना जास्त रिस्पेक्ट असतो किंवा इम्पॉर्टन्स पुरुषाची घरात जास्त असते. बऱ्याच वेळ फॅमिलीजला असं वाटतं की घरचा पुरुष जर नीट असला तर बाकी सगळं चालेल. पण स्त्रियांच्या आयुष्यामध्ये, लाईफटाईममध्ये अशा काही हाय रिस्क पिरियड्स आहेत, ज्या टाईममध्ये त्यांच्यात मानसिक आजार येण्याची शक्यता वाढून येते. तर सगळ्यात महत्त्वाचा पिरियड आहे रिप्रोडक्टिव्ह पिरियड हा, ज्याच्यामध्ये मेनार्की म्हणजे पहिला पिरियड आल्यानंतर अ, मुलींना बरेच मानसिक चेंजेस होतात, इमोशनल चेंजेस होतात. असं नाही म्हणत आहे की सगळ्या मुलींना मानसिक आजार येतात किंवा मानसिक त्रास होतो. पण प्युबर्टी हा एक टाईम आहे पुरुष आणि महिलांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मानसिक आजार येण्याची शक्यता थोडीशी वाढून येते. दुसरं आहे तसंच मेन्स्ट्रुअल सायकल रिलेटेड प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर. ही गोष्ट खूप आपल्या भारतामध्ये खूप कमी ओळखली जाते, स्पेशली रुरल भागामध्ये, गावातल्या भागांमध्ये. कारण प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर हे बरेच लोक अनुभवतात, बऱ्याच बायका अनुभवतात. त्याच्यात काय असतं म्हणजे पिरियड येण्याच्या एक 7 ते 10 दिवसापूर्वी मूडमध्ये भरमसाठ चेंजेस होऊन जातात, चिडचिडपणा वाढतो, भूक वाढलेली असते, कधी कधी बायकांना रडायला येतो आणि त्यांना कळत नाही असं का होतंय, मी खूप इमोशनल झालेली आहे, राग कंट्रोलमध्ये येत नाही आणि असंच छोट्या छोट्या किरकोळ कारणाने सुद्धा रडण्यासारखं होऊन जाते. आणि पिरियड आलं की लगेच रिलीफ वाटायला लागतं. जर हा पिरियडच्या अगोदरच्या पिरियडचा मेंटल स्ट्रेस खूप जास्त जाणवत असेल तर त्याला आपण प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर म्हणतो. त्यालाही उपचार असतं, उपचार करता येतं वेगवेगळ्या पद्धतीने. ओन्ली थिंग इज त्याचा उपचार शॉर्ट असतो, शॉर्ट ट्रीटमेंट स्पॅन असतो त्याचा. पण हा एक रेकग्नाइज्ड प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्हाला PMDDची लक्षणं जाणवत असतील तर यू शुड टॉक टू युअर गायनेकोलॉजिस्ट अँड टू विथ अ सायकायट्रिस्ट और मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनर, सो दॅट हा जो डिसऑर्डर आहे तुमच्यात जर दिसत असेल तर त्यावर आपण काहीतरी करू शकतो. Another very important milestone in a woman's life is pregnancy and childbirth. प्रेग्नन्सी आणि मुलं झाल्यानंतर परत रिस्क ऑफ मेंटल इलनेस थोडीशी वाढलेली असते. प्रायमरीली बिकॉज हॉर्मोनल चेंजेस प्रेग्नन्सीच्या दौरान खूप सिव्हिअर होतात. अगदी अ, वेगळंच होऊन जातो आपली हॉर्मोनल परिस्थिती आणि सडनली डिलिव्हरी झाल्यानंतर परत ते हॉर्मोनचा बॅलन्स यायला थोडं वेळ लागतो. ह्या पिरियडमध्ये डिप्रेशनची लक्षणं येणे, म्हणजे मुलामध्ये स्पेशली जर डिलिव्हरी झाली असेल तर मुलांकडे लक्ष लागत नाही, झोप नीट न लागणे, रडणे, नको नकोसं वाटणे, कधी कधी तीव्र अवस्थेमध्ये आत्महत्येचे विचार किंवा बाळाला काहीतरी करून टाकण्याचे विचार पण येतात. बट अनफॉर्च्युनेटली आपल्या भागात बेबी झाल्यानंतर ना बेबीकडेच लक्ष जास्त असतो, आईकडे खूप कमी लक्ष असतो. आईची मानसिक अवस्था फॅमिली जनरली तेवढी बघतच नाही, बिकॉज दे आर सो बिझी विथ टेकिंग केअर ऑफ द बेबी. तर इफ यू आर अवेअर, एक स्त्री म्हणून जर तुम्हीच अवेअर असला की बाबा प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या दौरान अशा गोष्टी घडतात आणि मला असं जाणवत आहे, मला ठीक वाटत नाही आहे, आणि तुमची फॅमिलीच्या मदतीने मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनरला तुम्ही भेटला तर यू शुड बी एबल टू रिकवर फास्टर फ्रॉम इट. आणि शेवटचा जो टप्पा येतो तो मेनोपॉजचा आहे. मेनोपॉज म्हणजे नैसर्गिक पाळी थांबणे. तर मेनोपॉजच्या पिरियडमध्ये ऑलमोस्ट 1 to 2 इयर्स पाळी थांबण्याच्या पाठीमागे आणि पुढे हॉर्मोनल बदलीमुळे बऱ्याच लेडीजला शारीरिक आणि मानसिक त्रास खूप होतो. तर शारीरिक त्रासमध्ये मे बी लागणे, गरम वाफा येणे, अकस्मात घाम खूप फुटणे. बऱ्याच लेडीज असं म्हणतात की बेडमध्ये झोपताना अकस्मात जाग येते आणि मी पूर्ण भिजलेली असते, आणि मला थंड गरम वाटतो, वाफ आल्यासारखा वाटतो. तर ते फिजिकल सिम्पटम्स होतात. आणि त्यासोबतच मला उदास वाटायला लागलंय, मला पण रडायला येतोय, चिडचिडपणा होतोय, काही करावंसं वाटत नाही, काही डिप्रेशनची आणि अँझायटीची लक्षणं पण निर्माण होतात. तर जर लक्षणं खूप जास्त होत असतील आणि त्रासदायक ठरत असतील तर इट इज ऑलवेज ॲडवायजेबल की परत तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी पण बोला आणि तुम्ही एक मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनरची पण गाठ घ्या. कधी कधी सिव्हिअर मेनोपॉझल सिंड्रोम असला तर हॉर्मोन थेरपी करता येतं, आणि तेवढा सिव्हिअर नसला तर अँटी डिप्रेसंट अँक्झोलायटिक मेडिकेशन्सनी पण ते बरं करता येतं. खूप छान. म्हणजे स्त्रियांच्यामध्ये अशा प्रकारचे आजार असतात, ह्या बऱ्याच लोकांना माहितीही नसतं, की आपण म्हणतो की नाहीये ते काम टाळण्यासाठी असं करत असतील किंवा इतर लोकांना त्यांना सॉफ्ट कॉर्नर घ्यायचा असतो म्हणून असं करत असतील. तर नक्कीच असं काही नसून
स्त्रियांच्या सुद्धा मानसिक अवस्थेमध्ये जसं मॅडमनी सांगितलं तशा ह्याच्यामध्ये फरक पडतो, कालांतराने बदल होतो, हार्मोन चेंजेसमध्ये बदल होतो आणि यामुळे नक्की असं आहे की त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो. तर आपण योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेतला तर आपण अशा आजारांना बळी पडणार नाहीये. हे मॅडम आता जसं स्त्रियांच्या मानसिकतेबद्दल झालं की तसं एक मला आता प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस डेली रुटीनमध्ये प्रॅक्टिस करतोय त्यावेळेस आपल्याला वृद्धापक काळातले आजार असतील किंवा असे पेशंट्स पण आपल्याकडे येत आहेत. तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगता? कसले? जिरॅट्रिक. ओल्ड एजच्या पेशंट मधल्या हो. प्रॉब्लेम्स विचारतायत मॅडम. तर येस, ओल्ड एजच्या प्रॉब्लेम्स आत्ताच्या काळामध्ये थोडेसे आय थिंक अँझायटीची लेवल वाढलेली आहे, एस्पेशली बिकॉज आय थिंक 2020 मध्ये एवढे मृत्यू किंवा आजार प्रत्येक पर्सननी बघितलं नसेल. म्हणजे एका एका व्यक्तीच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये बरीच लोक आजारी पडतायत किंवा त्यांचा जीव पण जातोय. हे बघून स्पेशली म्हातारवयाची जी लोकं आहेत, वृद्ध जी लोकं आहेत, त्यांच्यामध्ये अँक्झायटी निर्माण झालेला आहे. इनफॅक्ट त्यांना झोपेचा प्रश्न येणे आणि धडधड बेचैनी होणे, पुढची काळजी वाटणे, असं त्यांचे तक्रार असतात. पण बऱ्याचदा ते कोरोनाचं नाव सुद्धा घेत नाही. दे डोंट मेन्शन की त्यांना कोविडची भीती आहे किंवा मरायची भीती आहे. पण ह्या कोविडच्या काळामध्ये अँक्झायटीचं प्रमाण जिरॅट्रिक एज ग्रुपमध्ये भरपूर वाढलेलं आहे. बरेच पेशंट येतात ज्यांची झोप बिघडलेली असते आणि खूप नर्वस असतात ते आत्ताच्या काळामध्ये. बट इन जनरल येस, द मोस्ट कॉमन थिंग दॅट वी सी इन एल्डरली एज ग्रुप इज डिप्रेशनची लक्षणं फार कॉमन आहेत. आणि त्याचं कारण पण भरपूर आहे. वन इम्पॉर्टंट थिंग इज की एकदा वय झालं तर त्यांचा जो रोल आहे सेंट्रल नसतो. सो फॉर फॉर एक्झाम्पल, समजा एक स्त्री असली तर तिचा सेंट्रल रोल असतो घर सांभाळायचं, ती सगळं काही करत असते. पुरुष असला तर त्याचं काम असतं की तो यु नो कमवतो, आणून देतो. त्यांच्या दोघांची एक स्थान असते घरी. पण 60-70 वय झालं की त्यांना हळूहळू माघार जावं लागतं. दे हॅव टू स्टार्ट टेकिंग द बॅक सीट आणि त्यांची मुलं किंवा त्यांच्या घरातली तरुण लोक परत त्यांची जागा घेतात. तर हे रोल रिव्हर्सल जे झालेलं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी रिव्हर्सल जे झाले, त्यामुळे पण डिप्रेशनची लक्षणं बऱ्याचदा येतात. त्यांची थोडी कॉग्निटिव्ह कॅपॅसिटी म्हणजे मेंदूची फंक्शनिंगची कॅपॅसिटी सुद्धा कमी यायला लागते. तर आपण बघतो बरोबर आहे. पेशंटमध्ये विस्मरणता निर्माण हम्म. होते. कोणता वस्तू कुठे ठेवलेला आहे त्यांना लक्षात राहत नाही किंवा महत्वाची बँकची डिटेल व्यवहार करते ते जमत नाही त्यांना अनिमोर. त्यामुळे सुद्धा डिप्रेशनची लक्षणं निर्माण होतात. अशा पेशंट बऱ्याचदा ट्रीटमेंटने इम्प्रूव्ह सुद्धा होतात. पण मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की वयस्कर लोकांमध्ये मेंदूची झीज पण चालू होते. म्हणून लवकरात लवकर काही इंटरव्हेन्शन केलं तर झीजचं प्रमाण आपण थोडं स्लो करू शकतो. ओके, छान. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे एक ओल्ड एजमध्ये जायला लागतात की त्यांचा म्हणतो म्हातारपणाची जी अवस्था असते, या ह्याच्यामध्ये की आत्तापर्यंत त्यांना असं असतं की त्यांनी सगळ्यांची काळजी घेतलेली असते आणि ज्या आता ह्या महामारीच्या काळामध्ये कोविडमध्ये की आत्तापर्यंत कालच मी एक ठिकाणी वाचलं की सगळ्या सगळे आयुष्यातले लक्ष असतील किंवा इव्हन मी जाता जाता काल स्टेटस पण असा विचारला की पहिलं प्रेम सुद्धा विसरू, पण हा 2020चा काळ कधी कोणी विसरणार नाहीये. मला सांगायचा उद्देश असाच आहे की या वयामध्ये आतापर्यंतच्या आठवणी त्यांच्या की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या अविस्मरणीय असतील, ह्या ज्या उथर वयामध्ये त्यांना अशा काळजीच्या आजारांना ज्यावेळेस सामोरे जावं लागतंय त्यावेळेस त्यांना रोल बदलता येत नाहीये. ज्यावेळेस त्यांचा रोल त्यांना बदलता येईल आणि आता काळजी आतापर्यंत त्यांनी चा जो रोल आहे तो आता ते काय करायला लागले काळजी घेण्यापासून आता दुसऱ्यांना काळजी वाटायला लागल्या. या दोन्हीमध्ये ज्यावेळेस कुठे ना कुठेतरी त्यांचा समतोल ढळतोय त्यावेळेस की जसा आज आपला विषयचा आहे की ट्रीटमेंट आणि काळजी, तसं जाता जाता एक असं सांगू शकतो की आम्ही काळजी करण्यापेक्षा आपण सर्वांची काळजी घेऊया की जे वृद्धापकाळातली लोक आहेत त्यांनी या वयामध्ये काळजी करत बसण्यापेक्षा ज्यावेळेस आपल्याला जमेल तेवढी स्वतःची काळजी घेतली याच्यामुळे त्याच्यानुसार की सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाने जर घेतली आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीने गेले तर स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी कमी होईल त्यामुळे. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस आपण इतरांची काळजी करण्यापेक्षा काळजी घेतोय ही जर एक मनामध्ये फिलिंग आलं तर नक्की असं होतं की
आपल्याला कुठलाही त्रास वाटणार नाहीये किंवा कोणतंही टेन्शन वाटणार नाही किंवा कोणत्याही मानसिक आजाराकडे आपण निघालोय ही भावना राहणार नाहीये. तर एकूणच असं आहे की या ह्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट तर नक्की घेतली पाहिजे. सायकॅट्री विभागामध्ये 22 नंबरच्या ओपीडीमध्ये येऊन असेल किंवा आपल्या जवळच्या कोणत्याही मेंटल हेल्थ रिलेटेड काम करणारे डॉक्टर्स आहेत, यांच्याशी आपण चर्चा करायला पाहिजे, यांना भेटायला पाहिजे. त्याच्यातून ट्रीटमेंट तर आहेच, पण आपल्या नातेवाईक, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे की आपण आपल्या कुटुंबाची असेल काळजी करत बसण्यापेक्षा जर काळजी सर्वांनी स्वतःची स्वतः घेतली तर नक्की सर्वांच्यावरचा ताण हलका होणार आहे आणि आपलं आयुष्य हे आनंददायी होणार आहे असं मला वाटतं. तर मॅडम मी छान सांगितलं की आज आपण सर्वांची काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेऊयात, की जे वृद्धापकाळ आपला शेवटचा विषय होता याच्यामध्ये वृद्धापकाळात ओल्ड एज मध्ये आपण सर्वांची रोल बदलून जर काळजी स्वतःची स्वतः घेतली काळजी करत बसण्यापेक्षा तर नक्की आपल्याला आपलं आयुष्य इथून पुढचं आहे ते छान आनंदीदायी घालवता येईल आणि आपलं आयुष्य हे अविस्मरणीय आयुष्य होईल असं मला वाटतं. तर आजचा हा सत्र तिथे थांबवत आहोत. तरीही आपले काही प्रश्न असतील तर 2 मिनिटं आम्ही वेट करतो. काही प्रश्न असतील तर आपण चॅटमध्ये विचारावेत. तर नसेल तर आम्ही आपली रजा घेतो आहोत आणि नक्कीच उद्या आपल्या ला येत आहेत सोशल वर्कर वैशाली यादव मॅडम. त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारू शकता, चर्चा करू शकता. त्याआधीही आपल्याला काही प्रश्न असतील तर आमच्या या FB पेजवरती आपले प्रश्न विचारून आपल्या प्रश्नांचं मार्गदर्शन आम्ही करत आहोत. तर आणखीन काही प्रश्न असतील किंवा काही मनात असतील, ऑनलाईन नाहीच विचारता येत, तर आपण ऑफलाईनही आमच्याशी भेटू शकता. आम्ही तुम्हाला 24/7 आपली सेवा देण्यासाठी तत्पर आहोत. आम्ही दोघी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक यू.